आपल्या चॅनलचा पहिला ब्लॉग आहे आणि पहिल्या ब्लॉगची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या दर्शनात. चला आज डोंबिवलीच्या मागे गणपती आपण बघायला जाऊया. असं रितेक डायरेक्ट तू गाडीव कसा चढला? गाडीव कसा आलो म्हणजे की एक मला गाडी मित्राला द्यायची होती स्टेशनला, तर मी पहिले त्याला गाडी द्यायला गेलो आणि या मित्राला दुसऱ्या मी पुस्तक घेतला आणि त्याला बोलत चल गणपतीचं दर्शन करायला जाऊ, आज मागे गणपतीचा दुसरा दिवस आहे. तर तेव्हा आला, मग त्याच्यावर गाडीवर मी बसलो. मग आता चाललो आहे आम्ही मागे गणपती. आता ब्लॉग डायरेक्ट कंटिन्यू मंडळाच्या बाहेर त्याला आहोत, पहिल्याच मंडळाच्या बाहेर. त्याचं नाव आहे मित्रमंडळ. हे आता या मंडळाच्या आतमध्ये जाऊन आणि मूर्ती बघा. तसंच आपलं दर्शन झालेलं आहे श्री साईनाथ मित्रमंडळ यांचं. खूप सुंदर आणि खंडोबा देवाची मूर्ती होती. आणि हा माझा मित्र हार्दिक गाडी, जीवला घ्या आपला विषय हार्ड. चला आता दुसऱ्या मंडळाकडे वळू आपण. आता आपण आलेलो आहे दुसऱ्या मंडळाच्या एक मित्रमंडळ. आणि त्या मूर्तीची वैशिष्ट्य आहे ती मुंबईकरांची मूर्ती आहे, जी मुंबईवाल्यांच्या जीवा प्राणाला जास्त आवडते तशी मूर्ती आहे ती. तर बघूया आता. बघितलं असेल की आपल्या लालबागच्या राजाचं त्या मंडळाने रूप परत साकार केलेलं आहे आणि आपल्याला डोंबिवलीत आणून आपल्याला लालबागच्या राजाने त्यांचे दर्शन झाले नसतील, त्यांना दर्शन घडवून देण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे. आलेलं आहे तिसऱ्या मंडळाच्या बाहेर अस्तित्व मित्रमंडळ. आता या मंडळाची मूर्ती बघू आपण, किती सुंदर. अस्तित्व मित्रमंडळ हे या मंडळाला खूप कमी जागा आहे, बट मूर्ती खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदरशी मूर्ती आहे ती. आता तुम्हाला बघायचं तर मला दाखवू शकतो मी. परत हे बघा, हे बघा अशी मूर्ती आहे, खूप सुंदरशी मूर्ती आहे. तर डू व्हिजिट, इकडे याच तुम्ही, तुमचे डोळे बिबतील. चौथ्या मंडळाच्या बाहेर. आणि त्या मंडळाचं वैशिष्ट्य हे आहे की त्या मंडळाचा यावर्षी पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाकरता त्या लोकांनी खूप चांगल्या रीते आगमन सोहळा केला. आणि पण ज्या मंडळाला भेट दिली त्या मंडळाचं नाव डोंबिवलीकरचं आहे. डोंबिवलीकर मित्रमंडळ आहे. आणि त्या मंडळाने यावर्षी पहिलंच वर्ष आहे त्यांचं, आणि यावर्षी त्या मंडळाने कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवलेली आहे आणि खूप सुंदरशी मूर्ती आणि खूप मोठी मूर्ती आहे. तरी तुम्ही जाऊन ठाकूरवाडीमध्ये त्या मंडळाला भेट द्या. आम्ही पण भेट देऊन आलो, आम्हाला चांगला एक्सपिरियन्स झाला. तुम्ही पण जाऊन या. आलेलो आहोत डोंबिवलीच्या प्रति चिंतामणीला. हे मंडळ प्रत्येक वर्षी चिंतामणीचं रूप आपल्या डोंबिवलीत घेऊन येतं. असेल आपण बघितले प्रति चिंतामणी डोंबिवलीतली हे मंडळ प्रत्येक वर्षी चिंतामणीचं रूप घेऊन म्हणजे मूर्तीचं रूप आणून आपल्या भक्तांना चिंतामणीचं दर्शन घडवून द्यायचा प्रयत्न करत असतं. तर आता बघूया दुसऱ्या मंडळाकडे आणि त्यांचे वैशिष्ट्य आपण सांगत जाऊ जे आपल्याला माहीत असतील ते. चला. तरच आपण बघितलं असेल ती डोंबिवली श्रीची मूर्ती. ही अतिशय सुंदर मूर्ती होती, त्याच्यात नो डाऊट. बट काळा चौकीला जर आपण बोलतो ना परफेक्शन अशी गणपती जे मंडळ आहे, जे गणपतीला चाळीच्या मधनं घेऊन जातं, तर तसंच हे मंडळ आहे. छोटीशी गल्ली आहे, त्याच्यामधनं हे मंडळ आपली मूर्ती घेऊन जातं आणि सोसायटीमध्ये बसवलेली मूर्ती आहे. त्यामुळे मंडळवाल्यांना सल्यूट आहे. खूप सुंदररीत्या त्यांनी बसवली गेलेली मूर्ती ती. चला पुढे बघूया, पुढच्या मंडळाकडे आपण वळूया. आता जी मूर्ती बघितली ती मूर्ती मला मनापासून तेजूकावानी वाटली. आणि डोंबिवलीकरांची हीच वैशिष्ट्य आहे की ज्या मूर्त्यांसाठी आपण एक तास रांगेत उभा राहतो, एक म्हणजे 10 तास रांगेत उभा राहतो. लालबागचा राजाचा, प्रति चिंतामणी झाली, आता तेजूकाया, या मूर्त्या डोंबिवलीकरांनी आपल्या भक्तांसाठी, मंडळांनी भक्तांसाठी इथं सादर केलेल्या आहेत किंवा स्थापित केलेल्या आहेत, ज्याकडे आपल्या डोंबिवलीकरांना दर्शन व्हावं
त्या मूर्त्यांचं, त्या गणपतीचं आणि एक चांगलं त्यांना म्हणावं. आणि त्या मंडळाचं नाव नवतरुण मित्र मंडळ आहे. डोंबिवलीचा लाडका लंबोदर ही या मंडळाचं वैशिष्ट्य हे की डोंबिवलीची पहिली 20 फुटाची मूर्ती या मंडळाने सादर केलेली आहे यावर्षी. आणि चांगला सुंदर महादेवाचं रूप होतं या मंडळाने सादर केलेलं. आता आपण जी मूर्ती बघितली ती होती श्री विघ्नेश्वर मित्र मंडळाची मूर्ती. आणि ही मूर्ती बॅलेन्सिंग मूर्तीचं चांगलंच एक उदाहरण होतं. डोंबिवलीत खूप कमी बॅलेन्सिंग मूर्ती होतात, त्यातली ही एक आणि महादेवाची एक जी आपण जी मूर्ती बघितली ती डोंबिवलीची इच्छापूर्ती. या मंडळाचं यावर्षीचं थीम होतं की जे गणपतीचं वंश आहे, जे त्यांची पत्नी, त्यांची पोरं सगळं सादर केलेलं आहे त्या मंडळाने. तर जाऊन तुम्ही एकदा बघून या, भेट देऊन या मंडळाला. खूप सुंदररीत्या त्यांनी मूर्ती पण खूप सुंदर आहे, त्यांनी ते सादर पण केलं आणि त्यांनी तिकडे पोस्टर पण ठेवलं की तुम्हाला समजावे की कुठलं काय होतं. पण बॅलन्सिंग मूर्त्या भेटल्या आहेत, एक डोंबिवलीचा लाडका लंबोदर आणि एक विघ्नेश्वर, डोंबिवलीचा विघ्नेश्वर. तर त्या मंडळांनी खूप सुंदर इथे बॅलन्सिंग मूर्ती म्हणजे सगळ्यात अवघड काम असतं त्या मूर्तींना घेऊन येणं, घेऊन जाणं. आणि खूप अतिशय सुंदर इथे त्यांनी आणलेलं आहे, ते स्थापित केलेलं आहे. नवतरुण मित्र मंडळाला भेट दिलेली. खूप सुंदर मूर्ती होती. डोळे खास करून मूर्तीचे डोळे खूप सुंदर होते. तर आता बघूया पुढे एक मूर्ती आहे नवापाड्याचा विघ्नहर्ता. तिकडे जाऊन आपण त्या मूर्तीचं दर्शन करूया. नवापाड्याचा विघ्नहर्ता सुंदरशी मूर्ती आहे आणि सुंदरसं डेकोरेशन बनवलेलं आहे या मंडळात. इथे खूप सुंदर डेकोरेशन बनवलेलं. तुम्हाला डेकोरेशन एकदम मनमोहक होतं, डोळे दिपले माझे बघून. नाही का सगळ्यात सुंदर डेकोरेशन म्हणजे डोंबिवली नवापाड्याचा विघ्नहर्ता यांनी केलेलं आहे. बाकीच्या मंडळाचं पण सुंदर डेकोरेशन पण याचं जास्त जरा सुंदर केलेलं. इथले डोंबिवलीतले सगळे मागी गणपती आणि सगळ्या मागी गणपतीमध्ये आपल्याला चिंतामणी, लालबागचा राजा, तेजू काय यांचं रूप आपल्याला बघायला भेटलं. डोंबिवलीकरांनी सगळ्यांनी सगळ्या मंडळांनी आपल्याला त्यांचं रूप दाखवलं. आणि बॅलेन्सिंग आपण 2 मूर्त्या बघितल्या. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण जरा मागी गणपतीचा उत्साह जास्तच डोंबिवलीकरांनी केलेला आहे. आणि हीच आपल्या ब्लॉगची एंड असेल. जे गणपती बाप्पा मोरया.